यमराजा, आम्हा सर्व देवांचा तुला मंगल आशीर्वाद आहे. यमराजे, आपल्या सभेचे कारण सांगावे आणि सभेला सुरुवात करावी. ही सभा मी आकाशवाणीच्या आधारे आयोजित केली आहे आणि या सभेमध्ये तिलोत्तमा अप्सरेचं नृत्य सादर होणार आहे. खास तुम्हा देवांच्या मनोरंजनासाठी. तिलोत्तमा नारीचे नृत्य रमते होईंद्र दरबारी धर्माचे मन रमते होईंद्र दरबारी धर्माचे मन रमते.
पण देव हो, विधी लिखित फार वेगळा होईल. हा यामाचा पुत्र अंगला तुझ्या नावानं प्रकट होईल आणि साऱ्या त्रिभुवनात अमर होईल. समस्त देवगणो, हा असुर सर्व देवांना सर्वप्रथम करून सोडेल. दैत्य किती बलवान असला तरी तो अंबर नाही. त्याला मृत्यू आहे. चला आपण सर्व मिळून त्याच्या मृत्यूचा शोध घेऊया. चला. चला तर. नमो आदिनाथा अक्षयानंता नमो आदिनाथा अक्षयानंता अनाथांच्या नाथा नारायण हो नारायण नाथांच्या नाथा नारायण हो नारायण नाथांच्या नाथा नारायण आदिनाथा अक्षयानंता नमो आदिनाथा अक्षयानंता अनाथांच्या नाथा नारायण हो नारायण अनाथांच्या नाथा नारायण नारायण अनाथांच्या नाथा नारायण 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 पुराण काळातील ही गोष्ट देव आणि दैत्य यांचं जग निर्माण झालं तेव्हापासूनच हार्डवेअर दैत्यांना नेहमी समर्पणाची स्वप्न पडतात देवांना ठार मारून या जगाचे सत्ताधीश आपण व्हावं असं त्यांचं स्वप्न ते आजपर्यंत स्वप्नच राहिलं नारायण नारायण यमराजाची सभा आणि तिलोत्तमा असेलचे ते माझं कृत्य पाहून यम कामातून झाला आणि तुझ्यापासून यमाला पुत्र झाला आणि तोच आडला असुर दैत्य नारायण नारायण या दैत्याचा जन्म होता सर्वत्र आधीचे ढोंग झाले पृथ्वी थरथर कापू लागली आणि ह्याच असुराची भेट घेण्यासाठी आज मी चाललो आहे नारायण नारायण गाऊया नारायण मनोसुमना सांगितो कथाया रसिक जना येऊन निघालो तुम्हा भेटीला देवा
यमराजाची सभा आणि तिलोत्तमा अप्सरेचे प्रेम आदरतील ते भाऊ एक कानातून झाला आणि तिच्यापासून झालेला आपण मुलं तो अन्नात कुटायचं अन्नात कुटायचं अन्नात कुटायचं मृत्यू सवयी प्राणाला करणारा माझा माझा पिता या आणि माझी माता तिला माफ करा या माझ्या माझ्या मुंड्याचा तुम्ही सर्व देवाने निंदा केली तेव्हा सभेत बसणारा माझा पिता या त्याच्या पुत्राला तुम्ही अजून बनवलं हे देवाला त्या इंद्राने आईला नष्ट केली त्या विष्णूने जालंधरच्या रुंदूला भ्रष्ट करून शंकराने तिला विधवा केली
मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा केशवा माधवा प्रभू नारायणा केशवा माधवा प्रभू नारायणा क्षणोक्षणा मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा केशवा माधवा प्रभू नारायणा केशवा माधवा प्रभू नारायणा अरे अण्णा तुला काय मला योग्यच वाटला ब्रह्म विष्णू महेश चंद्र सूर्य या साऱ्याने मिळून दैत्यकुलाचा नाश केला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे नारायण नारायण काय म्हणत आहे नारायण नारायण अरे अण्णा तुला मला मारून तुला काय बरे मिळणार तुझा ग्रह शत्रू तर इंद्रदेव आहे इंद्रदेव नारायण नारायण काय मला हे इंद्रदेव नारायणी त्या देवेंद्राचा ऐका लोकांचा नाव करण्याचा त्या लोकांनी त्या बापाचा या पुत्र अंधातो हे देवेंद्र आपण तुझ्या प्रभूची या पुत्र अंधातो त्या प्रभूची दाखवले आणि अमरावतीचा राजा आहे नारायण नारायण दैत्याच्या रागाचा पारा तर फारच चढला आहे चला पाहू पुढे काय काय दिवे लावतो ते नारायण नारायण हरी नारायण वाणी भूमे साऱ्या त्रिभुवानी हरी नारायण वाणी भूमे साऱ्या त्रिभुवानी श्री गजरावे हरी मानवा हरी नारायण वाणी भूमे साऱ्या त्रिभुवनी हरी नारायण वाणी भूमे साऱ्या त्रिभुवनी जळली पीत जगा वेगळी ओ मानवा कर्म करा ओ चांगली हे मानवा कर्म करा ओ चांगली
मुलींनी देवांच्या आशीर्वादाने माझी ही अमरावती किती सुखी आणि समाधानाने चालते आहे. नारायण नारायण लागली सियास मजला मीनाची पळ्यांची लागली सियास मजला वीणाची पळ्यांची कृपा द्या नारायणाची कृपा द्या नारायणाची कृपा द्या नारायणाची लागली से आस मजला वीणाची पळ्यांची लागली से आस मजला वीणाची पळ्यांची कृपा द्या नारायणाची कृपा द्या नारायणाची कृपा द्या नारायणाची नारायण नारायण आलो अमरावती पण इथे सर्वत्र शांतता आहे. कदाचित त्रिलोकात काय चालू आहे याची कल्पना देवेंद्र नसावी. नारायण नारायण देवेंद्रांचा जयकार असो. नारायण नारायण देवेंद्र आपण शांत बसून. नारायण नारायण देवेंद्र यमराजाची सभा आणि तिलोत्तमा अप्सरेचे ते माझे पुत्र पाहून यम कामातून झाला आणि तिच्यापासून झालेला हा पुत्र तोच आणला सुदैत्य आता आपल्या इंद्रपुरीवर चाल पडलेला आहे. तेव्हा सावध राहा. नारायण 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 देवेंद्र समजले अमरावती आया पुत्र अमरावती तुझ्या अमरावतीवर ताजं होतंय. नागदा तू सुद्धा इथे तरी मला शंका होती. मला देवेंद्र सापडला. नारायण नारायण अरे अण्णा तू दैत्या तुझे करत आहेस ते योग्य नाही. कदाचित या तुला अंत देखील होईल. काय बोलताय माझा अंत पहिला नाच तुझाच केला जाईल. नारायण नारायण देवो सांभाळा विनाश काळी विपरीत बुद्धी. चला तर ही बातमी आपण सर्व देवांना जाणून सांगूया. नारायण नारायण हे देवेंद्र ही बिनशर्त अमरावती माझ्या वैद्य मला या अमरावतीचा राजा बनायचंय. अजूनपर्यंत कोणी जाणून गेलेलं नाही. तू तर एक राक्षस आहे. तुझे काय कथा? हे देवेंद्र बंद कर तुझा ब्रह्मपुरा. ही अमरावती मी घेण्यासाठी आलोय. तुला शेवटची चेतावणी देतो. ही अमरावती सोडून निघून नाही तू. ही अमरावती
या अमरावतीचा राजा आता या पुत्र अमरासूर विक्रम चला अमरावती काबीज करूया. रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं काही पारितोषिक अर्णव संकेत शहा यांच्याकडून आमचे छोटे बाल कलाकार जान जाधव यांच्यासाठी रोख रुपये 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच दीपक यादव महालक्ष्मी हेअर कटिंग सलून महालक्ष्मी मंदिर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 121 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विलास बारगुडे सेंट्रिंग मेस्त्री यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्रवण शशांक मोहिते यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच इन्स्टा क्वीन रेश्मा हिचकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुधीर मस्के लाजूळगावचे गोंधळी यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच समीर पाटील व दत्तात्रय उर्फ बाबू सावंत देसाई यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही जयबाई भवानी नमन मंडळ लाजूळ मावळतेवाडी सतस्य ऋणी आहोत. धन्यवाद.
तुला तुलाही शेवटची चेतावणी देतो. हे कैलास पर्वत माझ्या समाधीत आणि तू निघून जा. मानव जन्म हा एकदाच मिळतो. त्याचे योग्य रीतीने पालन कर. नाही तर सर्वदेव मिळून तुला पुढच्या पुढे फेकून देतील. त्याचा पत्ताही लागणार नाही. त्या सर्व देवाचं प्रेम बद्दल मला सांगू नको. तुला ही शेवटची चेतावणी आहे. हे कैलास पर्वत माझ्या समाधीत आणि तू निघून जा. अण्णा तुला हा तिसरा डोळा उघडला. तपास मनात होते. पाहू दे तुझ्या तिसऱ्या मुलाची किती जात नाही. अण्णा तुला माझ्या मुलाला नावाने देऊ नको. नाही तर या जात्रेला बळी पडावं लागेल. अरे वा. शेवटी मला नातही पळून गेला. या कैलास पर्वताचा राजा आता या पुत्रात नसतो. रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं काही पारितोषिक श्री धर्मराज गोविंद सावंत, श्री धर्मराज गोविंद सावंत माजी पोलीस पाटील यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सई सचिन मोहिते यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच स्वयं धीरज सावंत
यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही जय भैरी भवानी नमन मंडळ लाजूळ मावळती ओरबडी सर्व बक्षीसदारांचे ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वराच्या कोणत्याही अवताराची कथा पडते तर तिचा प्रारंभ एकाच वेळेत असा पडतो. कष्टाच्या गांजणुकीने सज्जन लोक हातपैकी झाले म्हणजे ब्रह्मदेवास शरण जायचे आणि दुष्टाचा देणार आणि साधूजनांचे रक्षण करायचे. ही या अवताराची गोष्ट आहे. अल्लाहचे दैत्य पृथ्वी तलावावर उन्मत्त झाला आहे, पण त्याच्या पापाचा घडा भरल्याशिवाय त्याचा अंत नाही. हे ब्रह्मलिखित आहे. विष्णुदेवा, इंद्र आणि शंकर तुझ्या वैकुंठात रमलेले आहेत. त्यांना माझ्या आवडतं आणि हे वैकुंठ सोडून निघून जायचं. या वैकुंठाचा मला राजा बनायचंय. अरे अल्लाह तुला मी या जगाचा कर्ता करविता भगवान विष्णू आहे, पण एवढीच गोष्ट खरी आहे की तुझा मृत्यू माझ्या हाती नाही. तुमच्या देवांच्या हाती माझा मृत्यू नाही. अरे तुझ्यासारखे असून आम्हा देवाकडून वर प्राप्त करून घेता आणि आमचीच राज्य बळकावता. हे विष्णुदेवा, त्या सर्व देवांचा ब्रह्मज्ञान मला सांगू नको. तुला शेवटची चेतावणी देतो. हे वैकुंठ माझ्या समाधीत कर आणि इथून निघून जा. हे कदापि शक्य नाही. तुझ्या अंगात हिंमत असेल तर शिकार युद्ध. मग वेळ कशाला? शिकार करा. शेवटी विष्णुदेवी पळून गेला. हे वैकुंठ या अल्लाहुचं आपलं विक्रम चला वैकुंठात आपण घेऊया.
भक्तांच्या मनपसंतीतून आलेलं काही पारितोषिक जयश्री जयराम सावंत, जयश्री जयराम सावंत खेडशी यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही जय भैरी भवानी नमन मंडळ लाजूळ मावळ तिवरपेवाडी आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्याच माहित नाही लय खाटतात. त्याला तुम्ही वरी दे नाही कोणतं टोपी केलं नाही त्या मनात लावलाच पाहिजे. नारायण नारायण कधी करशील वेड्या भरवसा जन्म नाही देहाचा. कधी करशील वेड्या भरवसा जन्म नाही देहाचा. नाही कधी कळला तुझला खेळ कर्माचा. नाही कधी कळला तुझला खेळ कर्मा. कधी करशील वेड्या भरवसा कधी करशील वेड्या भरवसा जन्म नाही देहाचा. कधी करशील वेड्या भरवसा जन्म नाही देहाचा. नाही कधी कळला तुझला खेळ हा कर्माचा. नाही कधी कळला तुझला खेळ हा कर्माचा. सर्व देवांचा जय जयकार असो. देव तुम्ही असे चिंतातून का बरं दिसताय? त्या अंगातून दैत्याने आम्हा सारे देवांचे राज्य लुटून सर्वांना रानवणी विटायला लावलं. तेव्हा तुम्ही काहीतरी यावर मार्ग काढावा. नारायण नारायण. देव तुम्ही असे यमपुरीचा यमाला अंगासुराचे मरण माहिती असेल. आपल्या पुत्राचं मरण कसं झालं? पण देव प्रयत्न करायला काय हरकत आहे? समस्त देव आपण बाल गणेशाची आराधना करूया. ते त्याच्यातून मार्ग काढतील. नारायण नारायण. हो देव प्रथम पूज्य विघ्नार्था आपण त्यांची आराधना करूया. ते त्याचा मार्ग निवारण करतील. चला आराधना करूया. पाडून पण टाकते तिकडं पण झोपली असते. तिथे कोणतरी हाय गाडा ओम
कोणती इच्छा मी पूर्ण करू? बाळ गणेशा, त्या अण्णासूर दैत्याने साऱ्या देवांचा पराजय केला. देव आपली स्थाने सोडून रानावनात हिंडत आहेत. हे त्यांचं दुःख निवारण करून सारी प्रजा सुखी व्हावी हीच आपणासमोर प्रार्थना आहे. तथास्तु. नका. घाबरू नका. त्या असुराचा अंत माझ्या हाती आहे. मी आजच त्याचा अंत करतो. तथास्तु. गजाननाला गौरी हराला करीतो वंदन गौरी गणाला मुसकावरती होऊन स्वार मुसकावरती होऊन स्वार आला माझा गणराज आला माझा गणराज गौरी राजा करीतो वंदन गौरी राजा मुसकावरती होऊन स्वार मुसकावरती होऊन स्वार आला माझा गणराज हो आला माझा गणराज
हे चिमुरड्या आल्या पावली परत झाल्या पावली अंधासुरा ब्रह्म विष्णू महेश माझ्या गणेशपुरात आहे. तुला तुला फार अभिमान झालाय ना. तर तुला तुझ्या बाबाकडे पाठवतो. हे चिमुरड्या काय रस्त्यासारखं बोलला. तुलाही शेवटची चेतावणी देतो. आल्या पावली परत जा. त्या सर्व देवांना माझ्या बळी कर. अरे असुर मी शिवपुत्र गणपती आणि आज तुझा वैरी म्हणून तुझ्या समोर उभा आहे. मग वेळ कशाला होईल उद्धार त्याला. मग वेळ कशाला. हे अंधासुर